बेस्ट पार्ट वॉज मला बाबांनी पैसे दिले, मला माहित नाही का पण दिले. बरे पैसे दिले तुला? एवढ्या इझी कामासाठी पैसे कोण देतो? मला पण क्वेश्चन. इझी काम होतं? हो, माझ्यासाठी. बाबांनी ते चोरले मग माझं आणि मग तू चोरलेच पण. तू घेतोस का बाबाची बाजू? मोस्टली नाही, पण रेअरली कधीतरी घेतो. मला पण आठवत नाही कधी. काही नाही करत तू का? कोणाला मी आईचीच बाजू घेते. I think she's a very intelligent and at the same time a very sensitive person. नेक्स्ट सीन किंवा जरा एक परत करू वगैरे असं काहीच नाही म्हणत. तो असं म्हणतो की तुम्ही मुलांनी खूप मस्त केलं सीन. हा खूप छान केलं तुम्ही मुलांनी. मुलांना मस्त मस्त मुलांना. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. खरं तर मराठीत विविध विषयांवर वैविध्यपूर्ण विषय जे आहेत ते मराठीत येत असतात आणि आणखीन एक असा वेगळा विषय शक्तिमान या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्तानं या टीमशी बोलणार आहोत आपण आणि गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि या सगळ्या इंटरेस्टिंग गप्पा होणार आहेत. खरं तर याचं श्रेय ईशानला देऊया. ईशान पासूनच आपण सुरुवात करूया, कारण तो प्रचंड इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल बोलतो. तुला काही शक्तिमान चित्रपटाबद्दल सांगायचं ईशान? बेस्ट पार्ट वॉज मला बाबांनी पैसे दिले, मला माहित नाही का पण दिले. बरे पैसे दिले तुला? एवढ्या इझी कामासाठी पैसे कोण देतो? मला पण क्वेश्चन. इझी काम होतं? हो, माझ्यासाठी. बरं, तुला काम करण्याचे पैसे दिले चित्रपटात? हो. सांगू नको. बट ऍज आय हॅव सम मर्सी ऑन माय फादर, मी एक्झॅक्ट अमाऊंट नाही सांगणार आहे किती दिले. हाऊ स्वीट ऑफ यू. इंटरेस्टिंग आहे. पण इझी होतं तुला असं वाटलं? हो. का असं इझी का होतं? जास्ती मी एवढा पण सीन्स मध्ये होतो जास्ती सीन्स मध्ये, पण एवढा पण जास्ती सीन्स मध्ये नव्हतो. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त सीन मध्ये होता, तुझ्यापेक्षा कमी सीन मध्ये होता तो. आणि सगळ्यात इझी पार्ट काय वाटलं तुला ऍक्टिंग करताना? इझीएस्ट पार्ट होता जेव्हा मला झोपायचं होतं. मला खोटं झोपायचं होतं, पण मी खरंच झोपलो. खरंच झोपायचं असतं? आणि सगळ्यात फेवरेट डायलॉग तुझा कुठला फिल्म मधला? खरं सांगू तर चॅलेंज केला तुला? चॅलेंज केलं आता बोलावंच लागेल तुला. तर माझा फेवरेट डायलॉग होता, बाबा तू सुपर हिरो बनू शकतोस का? ए शाबास, वा, महत्वाचा डायलॉग तो बोलला. ते ट्रेलर बघून बोलतोयस तू? फेकुचंद. पण सुरुवात आणि आदिनाथ म्हणजे हा मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी तुम्ही केलं होतं चित्रपट. 2 वर्ष झाली. कॅल्क्युलेशन. आणि सगळ्या सीन्स मध्ये हाच, आय मीन सगळ्या डायलॉग्स मध्ये हाच बेस्ट डायलॉग. बेस्ट आहे तुझा. ओके, ग्रेट. पण हा सेटवर असताना मला वाटतं ते खेळतं वातावरण त्याने तेव्हाही ठेवलं असं. मला वाटतं तो 4-5 वर्षांचा असेल तेव्हा. आदिनाथ 6 वर्षांचा होता. आदिनाथ, ह्याच्यासोबत हे जे काय बॉन्ड आहे तुझं त्याबद्दल? अरे आमचं मस्त छान मज्जा झाली आम्हाला. आम्ही खूप मजा केली. मी त्याला खूप त्रास द्यायचो आणि त्याला ते आवडायचं. इन जनरल मी असं लहान मुलांबरोबर माझं ट्युनिंग खूप सहज जमतं आणि त्यांना मी त्रास दिलेला खूप आवडतो. एक 10-15 मिनिटात जर तुम्हाला तो सीन मिळाला तर मिळाला, मग त्याच्या मनातल्या मनात तो पॅकअप करायचा. त्याच्यासाठीच बाकी सगळं शूट खूप सिमलेसली केलं त्याने, काहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि मला असं वाटायला लागलं काय मला याला हँडल करता येतं. ओ वाव, म्हणजे क्या बात आहे स्पृहा, कमाल. इतकं मी स्वतःला क्रेडिट दिलं होतं. आणि शेवटच्या दिवशी शेवटचा सीन आणि क्लायमॅक्सचा सीन, जिथे एक मी गोष्ट सांगते त्याला आणि तो ऐकतोय ती गोष्ट आणि तिथे हा लढतोय याची लढाई, तर तो सीन करताना तो जो कंटाळला होता आणि तो जो चिडला होता, तो थेट मला मारूच तो मारामारीच करे माझ्याबरोबर. गप गप माझ्याशी काय बोलायला येऊ नको, गप, या लेवलला तो चिडला. आणि मला अख्खी गोष्ट त्याला सांगायची होती ती शांतपणे, आणि तो ती गोष्ट सांगून मी त्याला झोपवते. कसला हा झोपतोय, याने सगळ्यांना झोपवलं आम्हाला त्या दिवशी ऑलमोस्ट. नॉट दीज वर्ड्स बट जवळपासचं काय केपेबल आहे. पण शक्तिमान म्हटल्यावर आपल्याला लहानपणाचं शक्तिमानच आठवतं आणि मग ती एंट्री. आणि आधी तर तू बघायचा शक्तिमान? तू ते माझ्या आजीला पण आवडायचं. माझी आजी म्हणजे आईची आई आणि माझी सगळी भावंड अशी शाळेत असताना होते. आणि मी इतका आपला ट्रिब्यूट आहे. तर
ओके, First तिथूनच हे नाव Indian- म्हणून हो, तिकडूनच झालं. So sweet. पण आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तींमध्ये ना एक सुपर पॉवर आहे असं जाणवतं. म्हणजे आपली मैत्रीण असेल किंवा मित्र असेल, कोणी असेल, आई वडील असतील, तुमची ही खूप छान बॉन्ड आहे किंवा तुम्हा तिघांचा एक छान बॉन्ड आहे. तुम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं की ही सुपर पॉवर आहे एकमेकांमध्ये? स्पृहा, तू दोघांबद्दल? मी दोघांच्या बाबतीत सांगू शकते. प्रकाशाच्या बाबतीत तर ते जगजाहीरच आहे हा. की तो असं चांगलं असत नाही कोणी, इतकं चांगलं असू शकत नाही कोणी. तो एक संत माणूस आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. तो ह्या जगातला माणूस नाही. मी त्याच्या इतका चांगुलपणा लोकांमध्ये पाहिलेला नाही आणि तो कधीच फार मला आसपास सापडेल असं वाटत नाही. तो जेन्युनली चांगला माणूस आहे. त्याला लोकांचं चांगलं झालं तर चांगलं वाटतं, त्याला जरासं लोकांचं काही वाईट झालं तर त्याला आवडत नाही. कुठलीही फिल्म कोणीही केलेली असेल तर त्याला मनापासून असं वाटतं ऍज अ मेकर की ही फिल्म चालावी, किंवा तो जेन्युनली लोकांचं कौतुक करतो, खूप छान पद्धतीने कौतुक करतो. तो त्याच्या ऍक्टर्सचं जितकं कौतुक करतो मी कुणालाच बघितलेलं नाही. मी आता इतक्या लोकांबरोबर काम केलंय वेगवेगळ्या, पण मी मगाशी पण कुठेतरी He doesn't agree with you. ही डजंट अग्री विथ मी. तो बोलतो की खोटं आहे, ही जे अरे बोलते ते बापरे. खोटं आहे. कारण आई जेव्हा मला मारते तेव्हा बाबा काही नाही करत. ते चांगलंच आहे, तुझ्या चांगल्यासाठीच आहे. ते तुला आता नाहीच कळणार आहे. ठीक आहे आई जरा. मला बोलले तेव्हा तू काही बोलतोस का नाही? असं उत्तर या सगळ्यामध्ये तू घेतोस का बाबाची बाजू? मोस्टली नाही, पण रेअरली कधीतरी घेतो. मला पण आठवत नाही कधी. काही नाही करत तो तू का? कळलं ना, कोणाला भ्यायचं मी आईचीच बाजू घेतो. तर सांगू तर मी स्वतःची वेगळी बाजू बनवतो. तर माझ्या आई बाबांना दोघांना माहितीये. ओके, कळलं. या सायलेन्स नंतर आपण पुढे वळूया. पुढे जाऊया. तर मला खरंच म्हणजे आम्ही शूट करत होतो ना जेव्हा, तेव्हा मी वाट बघायची की हा कट कधी म्हणणार. कारण कट म्हटला ना तो की तो ओके नेक्स्ट सीन किंवा जरा एक परत करू वगैरे असं काहीच नाही म्हणत. तो असं म्हणतो की तुम्ही मुलांनी खूप मस्त केलं सीन, हा खूप छान केलं तुम्ही मुलांनी, मुलांना मस्त मस्त मुलांना असं तो म्हणतो ना. ते इतकं कौतुक कोणीच करत नाही का ऍक्टर्सचं. तर म्हणजे मुळात खरंच तो खूप चांगला माणूस आहे. आणि हेच मी आधीच्या पण बाबतीत म्हणेन की तो चांगला माणूस आहे. तो अतिशय प्रेमळ आहे, इज व्हेरी केअरिंग. त्याला त्याची जे आसपासची माणसं असतात त्यांना फार जपतो तो, त्यांच्यासाठी तो. आणि मध्यरात्री उठून त्याला फोन केला तरी तो येईल त्यांच्यासाठी, इतका तो प्रेमळ मुलगा आहे. आणि ते ना दॅट गुडनेस ऑल्सो रिफ्लेक्ट्स ऑन द स्क्रीन असे मला वाटतं. म्हणजे शक्तिमान बघताना मी जेवढं पूर्ण सिनेमा मी अजूनही मीच पाहिलेलं नाहीये, पण फिनिश्ड व्हर्जन. पण मी डब करताना किंवा आम्ही एकत्र काम करताना जितकं त्याला काम करताना बघितलं ते त्या सिद्धार्थचा जो खरेपणा आहे ना तो त्याच्या आहे व्यक्तिमत्वामध्ये. तर ते दिसत राहतं आपल्याला. ही त्यांची आहेत सुपर पॉवर आणि नक्की दोघांची असं मला वाटतं. किती चांगलं बोलले मी आता या क्षणी. पुढच्या वेळेस तुला अख्खा डबा देईन खायला, अर्धा नाही फक्त. शेअर कर. आदिनाथ, तुला काही सुपर पॉवर्स आहे दोघांबद्दल? दोघांबद्दल प्रकाशी सुपर पॉवर तर आय कम्प्लिटली अग्री विथ स्पृहा. स्पृहाची सुपर पॉवर आय वुड से कौतुक करावं लागणार आता. थँक्स टू मी. I think her intelligence. I think she's a very intelligent and at the same time a very sensitive person. आणि ह्या दोन क्वालिटीज एकत्र सापडणं आणि त्याचबरोबर ब्युटिफुल, ह्या तिन्ही गोष्टी एका नटीमध्ये सापडणं मला वाटतं की खूपच रेअर गोष्ट आहे. सो शी इज जेन्युनली अ व्हेरी युनिक पर्सनॅलिटी. सेन्स ऑफ ह्युमर, आय थिंक तो इंटेलिजन्स मधूनच येतो. इंटेलिजन्स अँड हर सेन्सिटिव्हिटी, ह्या दोन गोष्टी खरंच कौतुकास्पद आहेत. ते तिच्या लिखाणात पण आपल्याला दिसतं, तिच्या वागण्यात दिसतं, तिच्या कामात दिसतं आपल्याला. आणि त्या इंटेलिजन्स मधूनच आय थिंक एम्पथी, सेन्सिटिव्हिटी येतेच. अँड आय थिंक त्याच्यामुळेच आमचं इतकं छान ट्युनिंग जमलंय. कारण आय थिंक तिघांमध्ये एक कॉमन फॅक्टर, कॉमन धागा जो मला असं वाटतो आम्हाला सगळ्यांना तिघांनाही बांधून ठेवतो छानपणे. आम्ही तिघही खूप चांगले मित्र आहोत. तो म्हणजे एम्पथी. वी ऑल थ्री आर व्हेरी एम्पथेटिक अँड
दुसऱ्याला जर त्रास होत असेल तर आम्हालाही तो तितकाच त्रास होतो. आणि त्यामुळेच सेम म्हणजे प्रकाश खरंच म्हणजे स्पृहा म्हणाली तसं सेम. पण मी खूप क्वचित इतका जेन्युइन, साधा, ऑनेस्ट माणूस मी बघितलाय, भेटलोय, ओळखतो. आणि त्याची ऑनेस्टी त्याच्या कामात झळकते. ती प्रत्येक कलाकाराचा स्वभाव त्याच्या कलाकृतीत झळकतोच नेहमी. आणि त्यामुळेच प्रकाशचे जे सगळे सिनेमे आहेत कॉफी पासून, त्यात तुम्हाला ती ऑनेस्टी दिसेल, एक तो जेन्युइननेस दिसतो, ती एक तो निरागसता तुम्हाला ती दिसते प्रत्येक कॅरेक्टरमध्ये, स्पेशली प्रोटॅगनिस्ट मध्ये. एका कामाला कमिट झालो आणि ते जर पुढे गेलो तर काय मध्येच नाही सोडू शकत. अगदी. त्यामुळे आणि हे माझं पहिलं काम असं आहे की जिथे जे नाव डोक्यात होतं ते मला मिळालं. हे पहिलं काम आहे. म्हणजे ओके. स्पृहा, दर्शन, आदिनाथ, मी कनन जरा मी एकच सीन एका दिवसाचं काम होतं. तेही मला खूप एका वेगळ्या कामानिमित्ताने भेटले होते. तेही आहेत. विक्रम आहे अगेन. बाबांची सुपर पॉवर सांग. बाबाची सुपर पॉवर डायरेक्टिंग आहे. कारण तो घरी 24/7 राहतो. 24/7 आय मीन घरी असतो. म्हणून जास्ती काय करत नाही घरी. जेव्हा घरी असतो आय फाइंड हिम डुईंग सम थिंग्स लाईक कधी कधी तो झोपतो, कधी कधी कम्प्युटरवर काम करतो, कधी कधी जेवतो. आणि सुपर पॉवर सांगायची, बाबाचं शेड्यूल नाही. सुपर पॉवर इज तो चांगली डायरेक्टिंग करतो. वा. डायरेक्टिंग तू चांगलं करतो. वा. पण घरी चांगलं काही नाहीये. जसं की तो मला होमवर्क मध्ये हेल्प नाही करत. हे त्याचं मगासपासून म्हणणं आहे. मगासपासूनची प्लीज होमवर्क साठी. मगाशी त्याचा नाही मगाशी त्याचा अप्रोच वेगळा होता. आता तू समोर असल्यामुळे तुझं कौतुक बहुतेक त्याला नीट करायचं नाही तोंडावर. मगाशी तो असं म्हणाला की हीच बाबाची सुपर पॉवर आहे, कारण तो मला माझं फिगर आउट करायला शिकवतोय, इंडिपेंडेंट बनवतोय, होमवर्क मध्ये मदत न करू. पण मला प्रकाशजी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण हा इतका गोड आहे, इंटरेस्टिंग बोलतो, तर हेच बघून तुम्ही या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतलाय. हा लहान असताना लिखाण चालू होतं आणि मी त्याला मध्येच ऐकून दाखवायचं, वाचून दाखवायचं, त्याला तो असाच आसपासला आमच्या. आणि मला लक्षात आलं की त्याचं लक्ष एक कान इथेच असतो आमच्याकडे. आणि सो ही न्यू द स्क्रिप्ट ऑलमोस्ट, म्हणजे 3दा 4दा 5 जे काही झालं तर त्याच्या आसपासच झालंय. त्यामुळे त्याला ते माहिती होतं. म्हणलं की आणि थोडे पैसेही वाचले, दिले नंतर मी त्याला बिगिन विथ ऍटलिस्ट क्रेडिट मिळालं मला, ऍटलिस्ट बाकी ठिकाणी मिळालं नसतं. ते पैसे कुठे ठेवले बाबांनी ते चोरले. मग माझं आणि मग तो चोरलेच पण काहीतरी बिल्डिंग वाल्यांना फेकून मारले. बापरे. तू लँड केलेस पडला ना. नाही बाबांनी, आय स्वेअर बाबांनी ते माझ्याकडनं चोरले. मला न सांगता ते घेतलेलं. करण्याची आणि कृती अशा 2 गोष्टी विचार करायला लावणारा चित्रपट मला वाटतं त्या पद्धतीचा विषय याच्यात असेल. पण ती संधी आधी ना तुझ्या आयुष्यात आली की आपण एक म्हणतो ना, एक हेल्पिंग हँड असेल, वेदर इट इज मनी और एनिथिंग, बी देअर फॉर अ पर्सन. मी एकदा ओबरामावरून बाहेर पडत होतो आणि तिथे गोरेगावला गाडीची वाट बघत होतो, तेव्हा एक गरीब मुलगा आला तिकडे. हातामध्ये पाऊस पडत होता, तो भिजलेला, हातात त्याच्या वही होती प्लास्टिक मध्ये रॅप केली. तो माझ्याकडे आला आणि मला बोलला, साहब पैसा दोगे, फीस भरना है स्कूल का, स्कूल से निकाल देंगे. मला त्या क्षणी वाटलं की अच्छा काहीतरी खोटं नाटकं असतील काहीतरी. मी घाई गडबडीत होतो. मी हा ठीक आहे करू मी बसलो गाडीत आणि मग विसरून गेलो मी ते. आणि घरी गेल्यावरती मला आठवलं की अरे मी त्याला रुको बोललो, पण मी मी विसरलो. मग आणि मला ते गिल्ट आला खूप. मला असं वाटलं की तर मला इतका गिल्ट आला. मी आईला सांगितलं की असं झालं यार, मी काय करू. मी तेव्हाच गाडी काढली परत रात्री आणि आलो तिथे. आणि तो तिथे ओबरामाच्या इकडे जवळ नव्हता. मी तिकडे जवळ तिकडे कोणते काही भिकारी होते, त्यांना मी विचारलं की एक लडका था इधर, तर त्यांनी मला दाखवलं. तो बस स्टॉप जवळ तिकडे उभा होता. मी तिकडे त्याच्याकडे गेलो आणि त्याला एक 2,000 दिले
आणि तो थँक्यू म्हणाला. पण त्या दिवसानंतर मला तो दिसला नाही, त्यामुळे आय होप की तो शाळेत गेला असावा. प्रत्येक वेळेला ना खरोखरच पैशाची मदत करणं नाही शक्य होत. इच्छा खूप असते मनात, पण ते शक्य होत नाही. आणि दुसरं म्हणजे खरोखरच जेन्युनली आपल्यापैकी अनेकांना हा कन्सर्न असतो की आपण केलेली आर्थिक मदत कुठे आणि कशी पोहोचतीये, मग ती योग्य स्थानी योग्य ठिकाणी पोहोचतीये का, खरोखरच गरज आहे का, हा मगाशी म्हटला तसं स्कॅम आहे काहीतरी, यू नेव्हर नो. आता तर सायबर विश्व असं आहे की त्याच्यामध्ये अनेकदा स्कॅम्स होत असतात आपल्या बरोबर आसपास. पण मी माझ्याकडनं एक करायचा प्रयत्न करते की आपल्याकडे सोशल मीडिया आहे अनायसे, आणि या क्षेत्रातनं मिळणारी प्रसिद्धी पण आहे, एक ठराविक फॉलोईंग आहे, आणि आपल्यावर विश्वास आहे लोकांचा, आणि आपण एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ही जेन्युइन आहे अशी क्रेडिबिलिटी पण आहे. तर मग ज्या संस्था उत्तम काम करतायत, जी लोक उत्तम काम करतायत, मी माझ्या सोशल मीडियावरनं, हँडल्सवरून, युट्यूब चॅनलवरून त्यांच्याबद्दल लोकांना सांगायचा प्रयत्न करते. सो अशा अनेक संस्थांची मी जोडली गेली आहे ह्या पद्धतीने. त्या संस्थांच्या कामाबद्दल, त्या संस्थांच्या ओव्हरऑल त्यांचं जे काही चालू असतं त्याच्या अपडेट्स मला येत राहतात, त्या मी शेअर करत राहते. सो हे सगळं एकीकडे चालू असतं. तेच असं काही मेसेज आला, तेच मी म्हणलं की माझं जो मित्र आहे त्याच्याकडे आलं की मी हल्ली वेळ नाही घालवत, मी पटकन जे काही सक्सेस करतो. आणि त्यातल्या त्यात इफ आय एम प्रोड्युसिंग कॉपी असेल किंवा असेल, तर मी फक्त आता ह्याची काळजी घेतो की तो जो लेबर क्लास होतं त्यांच्याकडून कधी बार्गेनिंग नाही करत. मी ऍक्टरशी करेन किंवा टेक्निशियनशी करेन, पण मी त्यांचं जे काही बसेल ना 100-200 जास्त मी कधीच ह्याच्यात कमी खर्च नाही सांगत, ज्यांचा हातावरती पोट असतं. आणि आय पे देम ॲब्सोल्युटली ऑन टाइम. सच अ गुड थॉट. मस्त ट्रेलर मला वाटतं आलेला आहे आणि लोकांना आवडतोय तो, आणि चित्रपटही आवडेल नक्कीच. आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऐशान, तुला पण शुभेच्छा. गिव्ह मी हाय फाय. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.